हॅलो. हॅलो. आई, मी तुझ्याशी बोलणार नाही. कट्टी. बेटा असं का? बोलायचं का नाहीये? आपल्या आईवर इतका रागवलाय? माझी मैत्रीण श्रुती आहे ना, तिची आई तिला भेटायला आली आहे. तिच्यासाठी नवीन कपड्यांसोबत एक नवीन कार पण घेऊन आली आहे. काय आई, तू मला भेटायला आज आली नाही? बेटा मी कालच आली होती ना तुला भेटायला. आई, पण तू आज भेटायला नाही आली ना? जा, मी तुझ्याशी बोलणारच नाही. जर तू माझ्याशी बोलणार नाही तर मी रडून देईल. आई, आई रडू नको. मी असंच म्हटलं. माझी गोड आई, माझी लाडकी आई. रडू नको, हा? उद्या तू जेव्हा भेटायला येशील ना, तेव्हा मी चॉकलेट देईन तुला. ठीक आहे, मी नाही रडणार. असं तर आजच तुला यावं लागेल, तेव्हाच तर मी तुझ्यासाठी चॉकलेट घेऊन ठेवीन ना. ओफो, आज आईला खूप काम आहेत बेटा. मी ना उद्या येऊन भेटते तुला. ठीक आहे? ठीक आहे ना? उद्या येणार तू? ठीक आहे. तर मग उद्या तूच मला चॉकलेट घेऊन दे ना. ठीक आहे ना आई? ठीक आहे, आणते मी. आणि श्रुतीसाठी पण घेऊन येशील. विसरू नकोस हा. तुझ्यासाठी, श्रुती बेबीसाठी केक्स, चॉकलेट, कार, बाहुल्या सगळं मी घेऊन येईल. काय ठीक आहे ना? खेळणे, कार आणि जॉली. गोड आहेस तू. म्मा. माझा राजू, जेवून लवकर झोप. मी उद्या सकाळी येऊन तुला भेटते. ठीक आहे? ठीक आहे आई. गुड नाईट. लव्ह यू. लव्ह यू माझा राजू. गुड नाईट. तर आता मी फोन ठेवतो हा. बाय आई. हॅलो. हॅलो महिमा. बोल दादा. काय आतापर्यंत झोपली आहेस? हो रमेश दादा, काल रात्रीच पिरियड्स सुरू झाले, म्हणूनच थोडा थकवा आला आहे. बोल ना दादा, काही महत्वाचं बोलायचं आहे का? सॉरी महिमा, तुला विचारल्याशिवायच आज एक मी अपॉइंटमेंट दिली. काय रमेश दादा, तुला माहिती आहे ना, हे सगळे मी माझी गरज भागवण्यासाठी करते आहे. आणि वरून हे पिरियड्सही आले आहेत, म्हणूनच खूप थकली आहे. प्लीज ही अपॉइंटमेंट तुम्ही कॅन्सल करून द्या. महिमा, तुझ्या कॅरेक्टरबद्दल मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तुला जे आवडत नाही ते मी कधीच करणार नाही हे तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तू विचार करतेस तशी कुठली रेग्युलर अपॉइंटमेंट नाही आहे ही. जस्ट 1 तास तू त्यांच्यासोबत बसून फक्त बोलणार आहेस. दॅट्स इट. ओके आहे ना? बोलायला माझ्याजवळ काय येतात आहे ते? अजून कोणाला भेटवून दे ना. तसंही फॅमिलीबद्दल बोलणार नाही आहेत ते. ही तुझ्या संदर्भातच एका इंटरव्ह्यूची अपॉइंटमेंट आहे. इंटरव्ह्यू का? हे काय बोलताय? मी असं कुठलं काम करते की ते माझं इंटरव्ह्यू घ्यायला येतात आहे? पण इंटरव्ह्यू घेणारा तुझाच इंटरव्ह्यू घ्यायच्या मागेच लागलाय. काय दादा तू पण? माझा इंटरव्ह्यू घेऊन काय होणार आहे? आणि त्याच्यानंतर फोटोज आणि व्हिडिओज पण मागतील ते. अहं, हे सगळं नाही चालणार. महिमा, जो तुझा इंटरव्ह्यू घेणार आहे ना त्याचं नाव आहे चंद्रशेखर आणि तो एक जर्नलिस्ट आहे. महिला सशक्तीकरणासाठी पहिला आवाज उठवणारा तोच एक आहे. आणि तुझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तो 3 महिन्यापासून माझ्या मागे लागलाय. मीही त्याच्याबद्दल सगळं व्यवस्थित विचारूनच तुझ्यासोबत इंटरव्ह्यू शेड्यूल केलाय. त्याच्यासोबत अजून कोणीच तिकडे येणार नाहीये. म्हणून जसा तू विचार करतेस तसा कुठलाच फोटो वगैरे ते लोक घेणार नाहीयेत. ठीक आहे? व्यवस्थित विचारपूर्वक उत्तर दे मला. तुझ्या भरोशावरच त्यांना हो म्हटलंय मी. फक्त तुझ्यासाठी मी या सगळ्याला तयार आहे. बस काही चुकीचं नको व्हायला याची काळजी घे. ते काय आहे ना, या सगळ्यामुळे माझ्या मुलाच्या आयुष्यावर उद्या जाऊन काही प्रॉब्लेम नको यायला. कधीच नाही होणार. आणि या इंटरव्ह्यूनी तुझ्या आयुष्यात खूप
मोठा बदल होणार आहे असं मला वाटतं. तो शार्प 3 वाजता तिकडे पोहोचणार आहे. मी तुझा नंबर त्याला दिलाय, ते तुला फोन करतील. ठीक आहे. हं? हॅलो. हॅलो, तुम्हीच महिमा आहात ना? हो, मीच आहे. तुम्ही? रमेशनी मला तुमचा नंबर दिलाय. माझं नाव चंद्रशेखर आहे आणि मी एक जर्नलिस्ट आहे. हो हो सर, रमेश दादांनी सांगितलं. ओके ओके, हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे. जर तुम्ही मला तुमचं लोकेशन शेअर केलं तर मी लगेच येऊन तुम्हाला भेटतो. ओके सर. ओके. हॅलो. हॅलो, बोला सर. महिमा, मी चंद्रशेखर बोलतोय. तुम्ही जे लोकेशन दिलं तिथे आलोय मी. एक्झॅक्टली तुमचं घर कुठलं आहे? तुमच्या बाजूला एक वॉटर टँक असेल बघा सर. वॉटर टँक हा आहे. हां, त्या वॉटर टँकच्या राईटला तिसरं घर आहे सर. ओके मॅडम, आत्ताच येतो मी. ठीक आहे सर. तुम्हीच आहेत ना महिमा? हो, मीच आहे. या ना आत. बसा सर. हां, थँक्यू. सर, चहा कॉफी काही घेणार तुम्ही? नो थँक्स. एक ग्लास पाणी द्याल फक्त ओके बस. सर. हं. घ्या. थँक्यू. हं. एक मिनिट. हं. माझा इंटरव्ह्यू घेऊन कोणाचा काय फायदा होणार सर? हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर तुमच्यासारख्या महिला किंवा तुमच्या क्लायंटपैकी कोणी एक या इंटरव्ह्यूद्वारे सुधारलं तर या इंटरव्ह्यूमध्ये मी यशस्वी झालो असा विचार करेल. ठीक आहे सर. माझ्याबद्दल काही माहिती हवी असं बोललात तुम्ही. काय आहे सर? काय माहिती हवी आहे तुम्हाला? बोला ना. किती वर्षांपासून तुम्ही या धंद्यात आहे? या धंद्यामध्ये यायचं मागचं जे कारण आहे ते सांगू शकता तुम्ही? मथुराजवळ हं. बनसोलीला माझं गाव आहे. वडील राईस मिलमध्ये काम करत होते आणि आई घर सांभाळायची आणि त्यांची एकुलती एक मुलगी होती मी. खूप प्रेमाने पालनपोषण केलं होतं त्यांनी माझं. गावातल्या सरकारी मुलींच्या शाळेत 10वीत शिकत होती मी. अचानक एक दिवस माझ्या आईची तब्येत खराब झाली आणि गावातल्या हॉस्पिटलमध्ये तिचा 1 आठवडा उपचार पण केला. पण माझ्या आईला वाचवू नाही शकले. माझी आई गेल्यामुळे माझे बाबा पण खूप निराश झाले.
वरून 1 महिना ते कामावर पण नाही गेलेत, कोणाशी बोलतही नव्हते, खाणंपिणंही सोडून दिलं. असंच सुरू राहिलं तर मग त्यांना काही व्हायला नको या भीतीने माझ्या वडिलांच्या नातेवाईकांनी त्यांचं दुसरं लग्न करून दिलं. त्यांना वाटलं दुसऱ्या लग्नानंतर त्यांचं आयुष्य बदलून जाईल, पण बदल तर माझ्या आयुष्यात झाला. लहानपणापासूनच सरकारी एक्झाम देऊन सरकारी नोकरी करायचा विचार होता सर. पण सर, माझ्या सावत्र आईनी तर माझं शाळेत जाणंच बंद करून दिलं. सकाळी 5 वाजेपासनं रात्रीचे 12 वाजले तरी झोपू नव्हती शकत. इतकं काम करून घ्यायची माझी सावत्र आई माझ्याकडून. आणि माझे बाबा माझ्या सावत्र आईचं म्हणणं कधीही टाळत नव्हते. त्या घरात माझं जगणं कठीण होऊन गेलं होतं सर. अशाच प्रकारे 3 वर्ष निघून गेले. अचानक एक दिवस बाबा जिथे काम करायचे ती राईस मिल बंद झाली. माझ्या वडिलांचा पगार बंद झाल्यामुळे कर्जाचं ओझंही वाढलं. म्हणूनच सावत्र आईनी मला एका कपड्याच्या फॅक्टरीत कामावर पाठवलं. आणि त्याच्यानंतर घरात एक दिवसही मी शांततेत झोपलीच नाही. घरचं काम आणि फॅक्टरीचं काम एक दिवस जसं एका तासासारखं वाटायला लागलं मला. आणि तेव्हाच त्या कपड्याच्या फॅक्टरीमध्ये काम करणारा चंद्रू म्हणाला माझ्यावर प्रेम करतो. आणि मलाही तो आवडायचा. त्यावेळेस माझ्या घरातली परिस्थिती बघून त्यांनी घर सोडून यायला सांगितलं आणि मी पण त्याच्यासोबत पळून गेली. आम्ही दोघांनी एका देवळात लग्न करून घेतलं. हातात जे पैसे होते त्याच्यात एक लहानसं घर किरायाने घेतलं. पण तो पण जास्त वेळ नाही टिकला. पूर्ण 1 महिना तो माझ्यासोबत होता आणि अचानक एक दिवस चंद्रू मला सोडून गेला. तेव्हा मला कळलं की माझा वापर करायला त्यांनी प्रेमाचं नाटक केलं माझ्याशी. त्यानंतर ज्याच्यावर मी इतकं प्रेम करायची त्यांनीच मला धोका दिला. मला असं वाटलं मी आत्महत्या करावी, पण नशिबाचा खेळ बघा, मी प्रेग्नंट झाली. भलेही माझ्यासाठी नाही, पण माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी मी जगायचं ठरवलं. त्यावेळेस मदत करायला येणाऱ्या चंद्रूच्या मित्रांनी माझ्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. म्हणूनच मी ते घर रिकामा केलं आणि एका हॉस्टेलमध्ये जाऊन राहिली. आणि तिथे माझ्या रूममेटमुळे मला एका सुपरमार्केटमध्ये काम मिळालं. पण तिथे दुसऱ्याच दिवशी त्या सुपरमार्केटच्या मॅनेजरनी मला रूममध्ये बोलवलं आणि त्यामुळे तिथून निघून एक बाल सुरक्षा केंद्रामध्ये स्वयंपाक बनवायच्या कामावर लागली. 1.5 वर्ष काहीच कमी नाही झाली, सगळं ठीक होतं. आणि त्याच वेळी मी माझ्या बाळाला जन्म दिला आणि तिथूनच माझ्या नशिबाने माझ्या आयुष्याला उलटपुलट करून टाकलं. त्या बाल सुरक्षा केंद्राला चालवणारी जानकी मा तब्येत खराब झाल्यामुळे अचानकच वारली. आणि त्यानंतर ते केंद्र पूर्णपणे जानकी माच्या नवऱ्याच्या हातात गेलं. आणि एक दिवस त्यांनी पण माझ्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. म्हणूनच ते केंद्र सोडून मी एकटीच एक घर किरायावर घेऊन राहायला लागली. बाळाला एकटं सोडून कुठे कामावरही जाऊ शकत नव्हती. उरले सुरले सगळे पैसेही संपले. अचानक माझ्या बाळाची तब्येत खराब झाली. हॉस्पिटलमध्ये द्यायला सुद्धा पैसे नव्हते माझ्याजवळ. ओळखी पाळखीतनं खूप जणांना मी पैसे मागितले, कोणीच नाही दिले. अब्रू निवडायची होती किंवा माझ्या बाळाचं आयुष्य निवडायचं होतं. अशातच माझ्या बाळाचं आयुष्यच मला महत्त्वाचं वाटलं. आणि शेवटी कुठलाही उपाय नसल्यामुळे माझ्या बाळाचं आयुष्य वाचवायला हा धंदा स्वीकारावा लागला मला. मजबुरीमुळे स्वीकारला हा धंदा. पण समाजाने खूप छान नाव दिलंय याला. आणि तेव्हाच रमेश दादाला मी भेटली. माझ्या मजबुरीला धंद्यात बदलल्यानंतर आणि आता कुठल्याही त्रासाशिवाय आणि कोणाच्या भीतीशिवाय मी आता सुखाने रात्री झोपू शकते. कोणी माणूस चांगला असो किंवा वाईट असो, सगळं आईवडिलांच्या संस्कारावर असतं असं म्हणतात. पण हे खरं नाहीये. यात समाजाचा पण हात नक्कीच आहे. असो, जे कस्टमर तुम्हाला शोधत येतात ते कोणत्या मानसिक अवस्थेत असतात आणि तुम्ही त्यांचा सामना कसं करता,
काही सांगू शकाल का? कस्टमर येतात सर, ऐश करायला येतात. इतके पैसे असतात, कसे खर्च करायचे माहिती नाही म्हणून माझ्याजवळ येतात. आणि तसंच एक दिवस एक 19 वर्षाचा मुलगा मला शोधत आला. हां? ते, कोण आहे बाबा? ते काय हवंय त्यांनी तुला? मला पाठवलं काकू. हॅलो, बोला दादा. कस्टमर आलाय का? नाही दादा, एक छोटासा मुलगा आला आहे. कुठल्या अडचणीत आहे माहिती नाही. काय आहे विचारून त्याला परत पाठवते आणि मग तुम्हाला फोन करते दादा. त्यानंतरच तुम्ही कस्टमरला पाठवाल. अरे रे महिमा, तो लहान मुलगाच कस्टमर आहे. त्याला व्यवस्थित खुश करून तू पाठव, ठीक आहे? मी फोन ठेवतो. हां? काकू, रमेश सरांनी पाठवलंय मला इकडे. ठीक आहे, आत ये. बस. इकडे काय? तिकडे खोलीत जाऊयात ना. नक्कीच. आधी तू बस ना. काय घेणार? कॉफी की चहा? तुम्ही जेही द्याल ते पिऊन घेईल काकू. हम्म. येस. थँक्स काकू. तुझं नाव काय? संतोष. काय शिकतो? इथला पत्ता कसा मिळाला तुला? BA सेकंड इयरला आहे मी. कॉलेजमध्ये माझ्या सोबत जे आहेत ना, ते स्वतः एका मुलीकडे जाऊन स्वतःला खूप हुशार समजतात. म्हणूनच त्या सगळ्यांसमोर मी पण खूप मोठा आहे असं दाखवायचं आहे मला. माझी हुशारी दाखवायची आहे. म्हणूनच हा ॲड्रेस शोधत आलोय मी. कॉलेजची फीज कोण देतं? हा कसा प्रश्न आहे काकू? माझे वडील देतात. आणि बाकी खर्चांसाठी? आणि मग इथे यायला कोणी पैसे दिले तुला? ठीक आहे. याच्यासाठी किती पैसे दिले? मला 10,000 सांगितले होते आणि 2,000 ॲडव्हान्स दिला मी. 2,000चा ॲडव्हान्स? ते पैसे तू कुठून आणलेस? कोणी दिले? ते ते वडिलांनी दिलेत मला. बाबा काय काम करतात? प्रायव्हेट सिक्युरिटी सर्व्हिसमध्ये वॉचमनचं काम करतात ते. काय बेटा, तुझे वडील रात्रंदिवस मेहनत करतात कारण त्यांचा मुलगा शिकून चांगली नोकरी करून एखादा मोठा माणूस बनेल, हेच त्यांचं स्वप्न आहे ना. जरी कितीही कष्ट असो, माझ्या मुलाला काही त्रास नको व्हायला म्हणून इतका खर्च उचलून तुला शिकवतात आहे. आणि त्याच पैशांना तू कशावर खर्च करतोय बघतोयस ना. बघ बेटा, कॉलेजमध्ये तुला या 4 वर्षात कितीतरी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल तुला. आणि त्यातल्या फक्त चांगल्या आठवणी शेवटपर्यंत आठवत राहशील. आणि जर तू चुकीचे विचार करत राहशील ना, एक ना एक दिवस तुला चुकीच्या वळणावर घेऊन जाईल. आणि एक दिवस त्याच आठवणीत त्या चुका करून बसशील. आणि त्यानंतर तुझ्या पूर्ण आयुष्याची दिशा बदलून जाईल. तुझ्यासाठी तुझी आई, तुझे वडील जे कष्ट उचलतात आहे ते सगळं वाया जाईल. मी जे बोलतेय ते कळतंय ना तुला? तुझ्या चांगल्यासाठीच बोलतेय. या सगळ्या खूप छोट्या गोष्टी आहेत. छान अभ्यास करून तुला एक छान नोकरी मिळायला हवी आणि भरपूर पैसे कमवशील तर तुझ्या मुठीत असेल हे सगळं. तुझ्या अपेक्षांपेक्षाही खूप जास्त मिळेल तुला. आता जा
आणि वडिलांनी जे पैसे दिले आहे त्याला आपला अभ्यासासाठी लाव. कळलं? पण तुला अजूनही हेच हवं असेल तर ये, दोघंही खोलीत जाऊ. मी तयार आहे. मी निघतो काकू. अच्छा ऐक. हं. हे घे. हे फक्त पैसे नाही आहेत, तुझ्या वडिलांच्या मेहनतीची कमाई आहे. सांभाळून वाया नको घालवू. हं. काळजी घे. बाय आरामात. काकू. हॅलो. हॅलो. बोल ना दादा. ऐक महिमा, त्या मुलांनी तुला बरोबर पैसे वगैरे दिले ना? नाही दादा, मी त्याला परत पाठवलं. काय बोललीस, परत पाठवलंस? हे काय झालंय तुला? अशाच प्रकारे प्रत्येक कस्टमरला परत पाठवत राहशील तर आपलं काय होईल सांग ना. मला सांग त्याच्यासोबत काय प्रॉब्लेम झाला. लहान मुलगा आहे तो. हो छोटा मुलगा आहे, पण तुला काय आहे? आपल्याला पैशाशी मतलब आहे. तो पैसे देतो की नाही बस हेच आपल्याला पाहायचं आहे. प्रत्येक कस्टमरला असं परत पाठवत राहशील तर आपण आयुष्य जगू कसं सांग ना. उत्तर दे ना. काय झालं आता? बघ दादा, मला माहिती आहे हा धंदा चुकीचा आहे. मी नाही नाही म्हणत आहे, पण मी पण एक आई आहे दादा. मी असं कसं करू शकते? बिचारा तो चुकीने आला असेल. आयुष्यात वाट चुकला होता तो. त्याचं भविष्य मी माझ्या हाताने बर्बाद नाही करू शकत. प्लीज यापुढे अशा लहान मुलांना नका पाठवू. समजून घ्या ना. ठीक आहे महिमा, एवढं बोलून होणार काय? तुझ्या भरोशावर मी माझं आयुष्य काढतोय. तुझ्यासारखे सगळे लोक जर कारण द्यायला लागले तर ते धंदा कसे करतील सांग ना. असं नाहीये. येणाऱ्या कस्टमरला मी वापस जरी पाठवलं तरी तुमचं तुम्हाला कमिशन नक्कीच मिळेल. मी तुम्हाला पाठवून देईल. तुम्ही काळजी नका करू. ऐक महिमा, तू जेही काही करते आहेस ते बरोबर करते आहेस ते सांग ना मला. ठीक आहे, आता फोन ठेवतो मी. हा. हो मी नंतर बोलतो. हो झालंच आहे. हा संध्याकाळपर्यंत पाठवतो मी. शुअर शुअर. डेफिनेटली. सॉरी, एक आर्टिकलचं क्लायमॅक्स विचारत होते ते. त्याचबद्दल बोलत होतो. हा ठामपणा तुझ्यात आला कसा? लोक नेहमी फक्त पैसेच बघतात सर, पण मी त्यांच्याजवळ जे पैसे आहेत ते त्यांच्याजवळ कुठनं आले हे पण बघते. त्या मुलाला बघूनच मला कळलं होतं सर, ते पैसे त्यांनी नव्हते कमवले. आई वडिलांनी दिलेल्या पैशांवरच तो जगत होता. त्या पैशांमध्ये त्याच्या वडिलांचे कष्ट आणि स्वप्नांना बघितलं मी. म्हणूनच सर त्याला समजावून पाठवून दिलं मी. जर सगळे तुझ्यासारखेच असले तर कोणीही कधी कोणाला जाणून बुजून धोका देणार नाही. याच प्रकारचा कुठला हादसा झालाय तुमच्यासोबत जरा सांगू शकता? किंवा मग हाच आहे? आहे ना सर. हा बदामाचा सुगंध काय मस्त आहे ना. तेही तुझ्या हाताने बनलेला. काय म्हटलं? काही नाही. हे बदाम. हम्म. वाव,
फॅन्टास्टिक डिझाईन. काय म्हटलं? त्याचं असं आहे की तुझ्या साडीच्या डिझाईन बद्दल बोलत होतो मी. ओहो. जसा तू विचार करते आहेस ना तसं काहीच नाही आहे. काय बोलू मी, एक अप्सरा. आहा, नो नो, साक्षात रूपाची राणीच माझ्या समोर उभी आहे जणू. तर मी फक्त साडीच्या डिझाईन बद्दल का बोलीन, नाही का? मी तुझ्याच बद्दल बोललो, तुझ्या सुंदरतेबद्दल. माझ्या दिलात फुललेलं फूल आहेस तू. काय? कविता कविता आहे ही. ओहो. ऐकवा ऐकवा. तू एक फूल आहेस जे माझ्या हृदयात फुललं आहे. या हृदयापासून तू कधीही दूर नको जाऊस. या कामदेवाच्या एका छोट्याशा अटीला, या अटीला तू पूर्ण करून मला आलिंगन दे माझी प्रिये. तुझ्या छातीवर डोकं ठेवण्यासाठी आतुर झालोय मी. माझ्या जवानीच्या नजरेत मी खूप फुलांना पाहिलं असेल, पण तुझ्यासारखं फूल कधीच नाही पाहिला. तुला मिळवण्यासाठी तडपत आहे माझं हे हृदय. स्वप्नाचा चुराडा केला, सत्यापासून दुरावा केला आणि माझ्या नसानसात कामाची बीज रोवली. आ, हु इज द ब्लॅक शीप? आ. फोनला आधी सायलेंट कर. सॉरी हा. सॉरी, मी पण सॉरी. हम्म. जेव्हा एका फ्लो मध्ये सगळं चालू होतं, अचानक असं डिस्टर्ब झालं ना. ओके. मी काय बोलत होतो? पाहिलं तुम्ही, जे बोलायचं होतं तेच विसरलो. काही हरकत नाही. तेच म्हटलं मी, एका कवितेला दुसरी कविता कशी आवडेल? तुम्ही खूपच मस्त टाईपचे वाटता सूर्या. तुमच्या बरोबर कुठली मुलगी असली तरी दिवसभर हसत राहील. तुमची बायको खूपच नशीबवान आहे. हे काय, अचानक तुम्ही असं बोलणं सुरू केलं? काय? आतापर्यंत लग्न नाही झालंय माझं. आय एम स्टील अ बॅचलर, यु नो. ओ, अच्छा अच्छा. पण लवकरच हा बॅचलर एक फॅमिली मॅन बनणार आहे. ओ वा. तुम्ही मुलगी बघितली का? हो, एंगेजमेंट सुद्धा झाली आहे. ओ, कॉंग्रॅच्युलेशन सूर्या. थँक्यू थँक्यू. सूर्या, एक गोष्ट विचारली तर वाईट तर नाही वाटणार ना? विचार ना महिमा, मला वाईट नाही वाटणार अजिबात. तुमचं लग्न होणार आहे. तुम्ही मग इथे का आलात? प्लीज मला चुकीचं नका समजू. विचारायची इच्छा झाली म्हणून विचारून घेतलं. याच्यात वाईट काय आहे? तू असं उघड उघड विचारलंस, हे मला खूप आवडलं. आय लाईक यू. तसं एका नव्या कंपनीत जॉब करण्याच्या आधी एक्सपिरियन्सची आवश्यकता असतेच ना. आता तूच मला सांग, आधीच एक्सपिरियन्स असला तर तो चांगलंच काम करेल की नाही, हा विश्वास तर राहील ना. एम आय राईट? येस, ॲब्सोल्युटली राईट. साधारणतः कामासाठी एक्सपिरियन्स आवश्यक असतो, तर मग लग्नासाठी सुद्धा याची आवश्यकता असेलच. आणि त्यात सुद्धा फर्स्ट नाईट एक्सपिरियन्स इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, राईट? तर त्याच एक्सपिरियन्ससाठी तुला इथे शोधत आलोय मी. वाव, ग्रेट. डोंट वरी. तुमचं एक्सपिरियन्स माझी गॅरंटी. थँक्यू. तुमच्या फियोन्सेचं नाव मला कळू शकतं का? नक्कीच. तिचं नाव स्वाती आहे. ती काय करते? ती ऍक्च्युली एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. अच्छा. तसं हं. स्वाती तुमच्याच सारखं एक्सपिरियन्स शोधत
अजून कोणाजवळ स्टॉप इट महिमा. तू हे काय बोलतेस? तुला काही कळतं का? अरे रे, इतकं टेन्शन का? काळजी नको करू सूर्या. एक्सपिरियन्स फक्त तुम्हाला असेल तर पुरेसा आहे का? जिच्याशी तुम्ही लग्न करताय तिलाही असायला हवं ना? प्लीज महिमा, तिच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. ती खूपच चांगली मुलगी आहे. तुमच्या होणाऱ्या बायकोवर तुम्हाला खूपच विश्वास आहे. हाच विश्वास स्वातीला तुमच्यावरही असेल ना? तिचा भरोसा तुटायला नको ही तुमची जबाबदारी आहे ना? आणि तुम्ही तिच्या भरोशाला असं तोडत आहात. हा कुठला न्याय आहे? हे काय सूर्या? पुरुषासाठी एक नियम आहे आणि बायकांसाठी दुसरा नियम आहे. जसं तुम्ही तुमच्या भावी बायकोला फ्रेश फ्लावर सारखं बघताय तशी ती पण तुमच्याकडनं हीच अपेक्षा ठेवत असेल. सूर्या, सॉरी. तुमचा मूड मी खराब केला असं वाटतं. चला, मी तुम्हाला सगळं शिकवते. कारण मी तुम्हाला वचन दिलं आहे की तुम्हाला एक्सपिरियन्स बनवायची गॅरंटी माझी. चला सूर्या. फोन उचल सूर्या. तुमची स्वाती आहे ना? पहिल्या रात्रीच्या एक्सपिरियन्ससाठी इथे आहे, सांगून देशील तिला? बोला ना. हॅलो. हॅलो. हाय. कुठे आहेस तू? घरीच आहेस का? आपल्या लग्नात आपल्या मित्रांना इन्व्हाइट करण्यासाठी आलोय. ओ, असं आहे का? तुझी फ्रेंड आहे? तिचं नाव काय आहे? महिमा आहे. ती माझी फक्त एक मैत्रीण नाही, बहीण सुद्धा आहे. अच्छा, बहिणीसारखी आहे का? ठीक आहे, मी नंतर फोन करतो. ताई, तुम्ही नक्की माझ्या लग्नाला यायचं हं? सॉरी, मी तुझा वेळ उगाच घालवला म्हणून. बहीण म्हटलं तुम्ही, तर मग कशाबद्दलचे हे पैसे घेऊ? बहीण म्हणून ऑल द बेस्ट. थँक्यू. तुझ्यासोबत बोलता बोलता मला बरंच काही शिकायला मिळालं. जर तुला वाईट वाटत नसेल तर तुझ्या मुलाबद्दल मी जाणून घेऊ शकतो का? अश्विन नाव आहे त्याचं. पहिल्या वर्गात शिकतो तो. माझ्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नको व्हायला म्हणून एका हॉस्टेलमध्ये सुरक्षित ठेवून त्याचं शिक्षण पूर्ण करतेय. तसं तू काही अजून इंटरेस्टिंग गोष्टी सांगू शकते का?
हं. 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 काय झालं? ही माझी पहिलीच वेळ आहे म्हणून मी थोडा घाबरतोय. हं. पहिल्यांदा सगळ्यांना असंच होतं. घाबरू नका, मी आहे ना. तुम्हाला जे आवडेल तेच करू. हा. ठीक आहे? हो. काय झालं? तुम्ही पूर्णपणे खुश आहात ना? लहानपणापासून फक्त पैसे कमवण्यासाठी सगळ्या सुखसुविधांसाठी धावपळ करत फक्त पैसेच कमवले. हा, जितके हवे होते त्याहून जास्तच कमवले आहेत मी आज. पण सगळं कमवल्यानंतर मागे वळून पाहिलं तर स्वतःसाठी जीवनसाथी शोधण्यात हारलो मी. आज माझं वय 45 आहे. आता तारुण्यही संपलं. तारुण्यात जे सुख घ्यायला हवं होतं ते सुद्धा निघून गेलं माझ्याकडून. आज माझ्याकडे पैसा अडका सगळं आहे, पण त्या सगळ्या पैशांचा एकही वारच नाहीये. मी तुझ्यासोबत मोकळेपणानं बोलू शकतो ना? विचारा ना. मी तुझ्यासोबत लग्न करू इच्छितो. तू माझी बायको होशील ना? काय झालं? रडते कायस? काही चुकीचं विचारलं का? मी खूप खुश आहे. आपलं लग्न झाल्यावर आपले 2 मुलं होतील. रोज सकाळी उठून तुमच्या आधी तुमच्यासाठी गरम गरम नाश्ता तयार करेल. तुम्हाला आणि मुलांना जागं करून, तुम्हाला ऑफिस पाठवून, मुलांना शाळेत पाठवून, दुपारचं जेवण बनवून, तुम्हाला आणि मुलांना देऊन, संध्याकाळी तुम्ही घरी यायची वाट बघून, तुमच्यासाठी केसांमध्ये खूप सारे गजरे लावून, डोळ्यात काजळ, आणि तुम्ही येताच तुमच्यासाठी गरम गरम स्वयंपाक करून, हम्म. तुमचं जेवण झाल्यावर तुमच्याच ताटात मी पण खाऊन, हम्म. जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा तुमच्या पायांना दाबून, तुमच्या आवडीने सगळं करून, आणि मग आठवड्यात 1 दिवस तुमच्यासोबतच बाईकवर तुमच्या मागे बसून, तुम्हाला कच्च पकडून बीच, पार्क, थिएटर, प्रत्येक ठिकाणी लाईफ एन्जॉय करेल. ऐकायला खूप छान वाटतंय ना? पुढे काय? आत्तापर्यंत मी जे काही बोलली फक्त छानच बोलली, पण वास्तविक असं नाही होऊ शकत. का? का नाही होणार? लग्न झाल्यानंतर आयुष्यात अप्स अँड डाऊन येत असतात. उद्या जाऊन कुठल्याही कारणाने कळत नकळत माझ्याकडून काही चूक झाली तर माझ्यावर चिडणं एक नवरा म्हणून चालेल, आणि एक बायको म्हणून मलाही तुमचा राग येऊ शकतो. अशाच होणाऱ्या रुसव्या फुगव्यांना
प्रेम म्हणतात. ऐकायला खूप छान वाटतं. पण जर तुम्ही रागारागात मला तू तशा प्रकारची मुलगी आहे ना असं म्हणून दिलं तर, किंवा मी रागात तुम्ही तशा प्रकारचे पुरुष आहात म्हटलं तर, नवरा बायकोच्या नात्याची पवित्रता व्यर्थ होऊन जाईल. पण आज माझं मन भरून आलं. तुम्हाला मी इतकं सुख देऊ शकली की तुम्ही माझ्याशी लग्नाबद्दल बोललात. तुम्ही बोललेले ते शब्द माझ्या मनात नेहमी करता राहतील. खरंय, तुझ्या म्हणण्यानुसार जर त्यांच्याशी तुझं लग्न झालं असतं तर छोट्या मोठ्या भांडणांमुळे दोघं रुसला असतात आणि मग तुझ्या मनाला पण दुखापतही झाली असती. चान्सेस आहेत, पण तरीही तुला शांतपणे विचार करून उत्तर द्यायला हवं होतं. कारण आजकाल असे कुठलेच नवरा बायको नाहीये ज्यांच्यामध्ये भांडणं होत नाही. नक्कीच विचार केला असता मी सर. लग्नाची गोष्ट जर त्यांनी 4-5 वर्ष आधी मला विचारलं असतं ना, तर मी नक्कीच हो बोलली असती. माझं आयुष्य सुधरून गेलं असतं. पण बघा ना, सगळं काही एक प्रश्नच बनून राहून गेलं. बघा, मला एक छोटासा संशय आहे. क्लिअर करू का? अजून काय? करून घ्या ना. मला सांग की येणाऱ्या सगळ्या कस्टमर्स असंच फर्स्ट नाईट सेटअपमध्येच स्वागत करतात का? नाही, कस्टमरच्या आवडीच्या हिशोबानेच होत असतं. ओ, त्या दिवशी जे आले होते त्यांचं लग्न नव्हतं झालं. त्यांनी मला म्हटलं होतं की त्यांनी पहिल्या रात्रीचा अनुभव नव्हता घेतला, म्हणून त्यांच्यासाठी मी हे सगळं अरेंज केलं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. आणि इथे अजून एक कस्टमरसाठी मी त्यांची मुलगी आणि ते माझ्यासाठी वडील झाले असंही झालं आहे. काय झालं महिमा, असं एकटक पाहतेस? इतक्या म्हातारपणात हा इथे काय करायला आलाय हाच विचार करतेस ना? असं मी काहीच विचार नाही केला. विचार केला तरी माझी काहीही हरकत नाहीये. माझं नाव राम मोहन आहे. एक सरकारी नोकर होतो मी. माझा एकुलता एक मुलगा आहे. त्याला चांगलं शिकवून मोठं केलं. सध्या विदेशात खूप चांगलं कमवतोय तो. त्याचं लग्न लावून देऊन नातू आणि नाती सोबत एकाच घरात आनंदी आयुष्य जगण्याचं स्वप्न होतं माझं. पण मी जो विचार केला त्याचं सगळं विपरीतच झालं. माझा मुलगा लग्न झाल्यावर आपल्या बायको आणि मुलांसोबत कायमचा विदेशातच सेटल व्हायला गेला. आणि माझी बायको ती पण आपल्या नातू आणि नाती सोबत राहायला विदेशातच सेटल झाली. सध्या मी इथे अगदी एकटा पडलोय महिमा. माझी काळजी घेणार इथे कोणीच नाहीये. मोकळेपणानं बोलायला सुद्धा कोणीच उरलं नाहीये. मला रिटायर होऊन 6 वर्ष झाली आहेत. मनात खूप भार घेऊन फिरतोय महिमा. या 6 वर्षात मी बरा आहे की नाही हे विचारणार सुद्धा कोणी नाही. माझ्या मनात खूप दुःख आहे महिमा. सर 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 काय होतंय तुम्हाला? सर 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 काय होतंय तुम्हाला? अरे अरे, चॉकलेट आहे का? चॉकलेट? चॉकलेट पाहिजे मला. हा? चॉकलेट.
सर सर तोंड उघडा. सर काही हरकत नाही, सगळं ठीक होईल. खूप खूप धन्यवाद महिमा. हं. माझी लो शुगर आहे. माझ्यासोबत कधी काय होईल कोणालाच काहीच माहित नाही. माझी विचारपूस करणार आता कोणीच नाहीये. हीच माझी व्यथा आहे. पण तू शेवटी माझी काळजी घेतलीस. हेच मला हवं होतं. हीच माझी समस्या आहे. मनातलं मोकळेपणाने कोणाशी बोलल्यावर मनातला भार कमी होतो असं ऐकलंय मी. पण माझं आपलं असं कोणीच नाही. खूप ठिकाणी जाऊन आलोय मी, पण मला विचारणारं कोणीच नाही. या म्हाताऱ्याला इथे काय काम हाच विचार करतात सगळे. पण तूच मला असं इथे बसवून, असं कॉफी पाजून प्रेमाच्या 4 गोष्टी केल्यास. माझं म्हणणंही तू मनापासून ऐकलंस. याच्याहून जास्त आनंद कुठलाच नाहीये. तुझे मनापासून धन्यवाद. सर इथे येणारा प्रत्येक जण काही ना काही अपेक्षा घेऊन येतो. जर तुमची हीच अपेक्षा आहे तर मी तुमच्या अपेक्षांवर खरी उतरेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटेपणा येईल त्यावेळेस तुम्ही निसंकोच मला भेटायला येऊ शकता. जर तुम्हाला वाईट नसेल वाटणार तर मी एक गोष्ट विचारू शकते? अगं विचार ना. एका मुलीचं आयुष्य सुधरवायचं असेल तर चांगले मुलं, चांगला नवरा, चांगली आई, पण या सगळ्यावरती एक चांगला वडील असणं गरजेचं आहे. जर मला तुमच्यासारखे एक चांगले वडील मिळाले असते तर माझं आयुष्य असं नसतं. मी तुम्हाला बाबा म्हणू शकते? जर मी काही चुकीचं बोलली असेल तर मला माफ करून द्या. तू माझीच मुलगी आहेस महिमा. तू काहीच चुकीचं बोलली नाहीस माझ्याशी. कमळाच्या फुलासारखी आहेस तू, पण देवाने तुला चिखलात आणि दलदलीत वाढवलं. वर्क इज वर्कशिप अशी एक म्हण आहे, पण मी तुमच्या धंद्याला यासाठी चांगलं पण नाही म्हणणार. पण त्याच वेळी अशा मजबुरीत जगणाऱ्या तुला, चुकीच्या नजरेने बघणाऱ्या समाजाला पण तुझ्या या परिस्थितीला पण समजून घ्यावं लागेल. हा हे काय आहे सर? जसं की मी रमेशला आधीच सांगितलं होतं, या इंटरव्ह्यूसाठी ठेवलेलं पेमेंट आहे. मी सांगितलं ना सर, हे सगळं मी माझ्या मजबुरीत करते आहे. या पैशांची मला गरज नाही आहे. जर माझ्यासारखी एखादी मुलगी तुम्हाला त्रासात दिसली तर तिला हे पैसे देऊन द्याल. मला माहितीये तुम्ही हे पैसे घेणार नाही. तुम्ही जो इंटरव्ह्यू दिला होता ना मला, जेव्हा मी त्याला पब्लिश करेल तर मला एक खूप मोठी राशी मिळेल आणि ती नक्कीच तुमच्यासारख्या अबला स्त्रियांकडे जाईल. हा माझा वादा आहे. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. शेवटी मला काही म्हणायचंय, हा पेन जर कुठल्या मुलाच्या हातात गेला तर घासून लिहील तो. चित्रकाराजवळ गेलं तर एक चांगलं चित्र बनवेल तो. आणि एका कवीच्या हातात लागलं तर एक चांगली कविता उभरून येईल. आणि जर कुठल्या चांगल्या लेखकाकडे गेली तर कित्येक लोकांचं नशीब बदलेल. आणि मला विश्वास आहे की जरूर हा इंटरव्ह्यू तुझ्या नशिबात